असा निवांत चहा मी रोज संध्याकाळी प्यायचे रोह्याला असताना. आई होती ना तेव्हा तिच्या बरोबर. आठवण येत असेल नाही? खूप. आणि सारखी. आजी एक विचारू? हो विचार की. परवा मी ईशाला तिचं संपूर्ण नाव विचारलं तर तिने काहीतरी वेगळंच उत्तर दिलं. मला आश्चर्य वाटलं. ईशा काय कधी कधी काही बोलते. लहान मुलांचं असंच असतं ग. नाही आजी, मला ते काहीही नाही वाटलं म्हणूनच विचारते. म्हणजे ईशाचे बाबा कुठे असतात? आहेत ना म्हणजे ते का गेले? सई अगं किती प्रश्न विचारतेस. आजी ईशा मला खूप आवडते ना, खूप वाटतं तिच्याविषयी म्हणून मनात प्रश्न येतो. आणि ती आल्यापासून तिच्या बाबांचा कधी उल्लेखच नाही झाला म्हणून मला. हे बघ तुला जे काही विचारायचंय ना ते तू मनूला विचार. ती सांगेल तुला काय ते. पण मला. झालाय का तुझा चहा? हॅलो. हाय ताई. हाय बोला. ताई आम्हाला कंटाळा आलाय ग. कंटाळा? अरे कंटाळा का आलाय? खेळा ना दोघ जण किंवा अभ्यास करा. ताई आता तू तरी नको सांगूस अभ्यास करायला. ग सुट्टी चालू आहे का आता? अरे हो सॉरी मी विसरलेच होते. आई आम्हाला खूप कंटाळा आला, खूप बोर झालोय आम्ही. सुट्टी असताना कंटाळा आलेली मुलं मी फर्स्ट टाइम बघतीये. ताई आमचा हा कंटाळा घालवायचा एकच उपाय आहे. काय? ईशा. आई तू क्लिनिकला जाताना तिला इथे सोडून जा ना. आम्हाला खूप खेळायचं तिच्याशी आणि खूप बोलायचंही आहे. कशी गोड बोलते ती. ती रडली ना तर आम्ही तिला घरी सोडायला येऊ, पण आम्ही तिला रडूनच देणार नाही. आम्ही खूप धमाल करू. अरे हो पण तुमच्या वहिनीचं काय? तिला आवडेल का असं कुणी बाहेरचं आलेलं? ती स्वतःच बाहेर असते. तीच बाहेरची आहे.